मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण समाजकारण ढवळून निघाले आहे। सुरुवातीला मारेकऱ्यांना मोकळे रान करून देणाऱ्या यंत्रणांना जनरेट्यांपुढे अखेर कारवाई करावीच लागली। निर्घृण हत्येच्या एका महिन्यानंतर 7 आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे। आता या हत्येनंतर मुंडे विरुद्ध इतर नेते असे बीडमध्ये चित्र रंगले आहे। राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा अशा पक्षांच्या नेत्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे। तर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जिल्ह्याची बदनामी करण्याचा पलटवार केला आहे। मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे। माझी प्रतिक्रिया काय असणार असे म्हणत गृह विभागाने निर्णय घेतलाय, तर त्यांनी आश्वासन दिलं आहे की कारवाई करणार आहेत। एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, ज्यांना राजकारण करायचं ते करत आहेत असे त्या म्हणाल्या। धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते जर म्हणत असतील की शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही, त्यावर मी काउंटर करणार नाही। शोध लागेपर्यंत कारवाई करणार नसतील तर त्यावर मी रोज काय बोलू असे त्या म्हणाल्या। मी महिला म्हणून खासदार राहिले। केशर काकू, प्रीतम मुंडे सगळ्या महिलांनी काम केलं। ज्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार जातात त्याला बदनाम करण्यात आलं। गुन्हेगारी लोक असती तर दरोडे घातले असते। माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे। मुळशी पॅटर्नच्या घटना आहेत। नागपूरमध्ये महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावलं असे त्या म्हणाल्या। धस यांच्यावर काय बोलू, मी कुठं गप आहे। मी SITची मागणी केली होती, पहिली मागणी मी केली। माझ्या बोलण्यामुळे जर राज्य हल्ले असते तर आता जे ते बोलतायत ते पूर्वी का बोलले नाहीत, मागच्या 2 वर्षात का बोलले नाहीत असा सवाल पंकजा मुंडे यांनी सुरेश धसांना केला।